कर काय चाललंय गावात? हरलं का गोपाळ, तुला सांगतो बिन ड्रायव्हरची गाडी अरे आमच्या अंगावर येत होती. आम्ही थोडक्यात वाचलोय ना तर मेलोच असतो आम्ही. पाय जर होकला असता का. होय, बिन ड्रायव्हरची गाडी. हो. नाही पण तुमचा जीव वाचला, पण बाकीच्यांचं काय? आता त्या जामकरच्या बहिणीचं गोपाळ, हा, तुला काय वाटतंय ती कुठं असेल रे? मला काय माहिती रा का, पण मला काय वाटतंय बरं का, म्हणजे मी असाच विचार केला तर हा, आर्या मॅडम घर सोडून पळून गेल्या असतील. म्हणजे जामकर साहेब किती कडक शिस्तप्रिय माणूस, कोणी बी कटाळच की त्यांना. आणि अजून दुसरी बी काहीतरी गोष्ट असू शकते बरं का. पण जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय, आपण कशाला दुसऱ्याच्या फंद्यात पाय घाला. हा, दे ना विषय सोडून, मी हाय दुकानावर. हो सॉरी सॉरी सॉरी. अर्धवट सांगू नको काय बाबा. म्हणत होता सांग. अरे काय नाही, म्हणजे आपण कशाला काय चर्चा करायची, उगाच काय झालं असेल नसेल तर. जाऊ दे, विषय सोड. अरे सांग ना लगा तू मग विषय नव्हता काढायला पाहिजे. आता विषय काढला तर सांग बाबा लवकर. अरे तुम्ही असं दुसऱ्याची शपथ तुला दोस्तीची शपथ आहे. दुसरीची शपथ दोस्तीची शपथ आहे गोपाळ तुला. दाखवला काय त्याला दिले आता दिले. दोस्तीची शपथ आहे. तूच सांग. दोस्ती शपथ कुणाला नाही सांगत, कुणाला नाही सांगत. बघा, कोणाला सांगायचं ते मी चौकात येतो का नाही, तेव्हा मला काही गोष्टी कानावर आल्या. काय म्हणजे कळलंय ते आर्या मॅडम, ते जामकर साहेबांच्या घरी एक पोरग राहत होतं बघा, त्याचं नाव काय रे? सॉकेट साकेत साकेतच आणि आर्या मॅडमचं लपड. पण कुणाला काय बोलू नका बरं का, आपल्याला काय करायचंय. नाही तुम्ही काहीतरी कोणाला तरी बोला, लोक त्यांची बदनामी व्हायची. मला ये तुम्ही अजून सांग ना, अजून काहीतरी सांग. अरे पण तुम्ही बघा, मी तुम्हाला काय सांगितलं ना, तुम्ही काय नाही सांग पुढचं. ते साकेत पासन आर्या मॅडम प्रेग्नेंट होते. कोणाला काय बोलू नका बरं का, पण उगाच आपल्यामुळे बदनामी नको दुसऱ्याची. काहीतरी तुम्ही ओघावगत कोणाला तर काहीतरी बोल. नाही 1 2 3 4. चिडचूप. नाही ग आळे मिळे. बॉडी खूप वास मारायला लागले. हिला इथे ठेवणं धोक्याचं आहे. तळघरातला वास वर पण येऊ शकतो. बॉडी बाहेर नेऊन त्याची विल्हेवाटही लावू शकत नाही. गावात सगळीकडे पोलिसांचा पहारा आहे. दुसरं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आर्या, लावतो तुझी विल्हेवाट. बाय. झक मारली, प्रेम केलं तिच्या आईला. विसरून जा म्हणाले. एवढं सोपं आहे का ते? एवढं सोपं आहे का ते? दिसत नाही का तुला? बाटली फुटून काच लागली असती ना, मला जखम झाली असती तर. जखम तर मला झाली, ती पण काळ झाला. भरूनच निघणं झाल्या. खूप दुखतंय.
ठणक मारते. प्रेमात तोंडावर पडलेला दिसतोय. पडलो नाही, पाडले. काळजात जागा दिली होती तिला, त्याच काळजावर वार केलाय तिनं. माझ्याबरोबर फिरली, प्रेमाच्या शपथा घेतल्या, आणि जेव्हा लग्न करायची वेळ आली ना, व दिलेल्या शब्दाला फिरली ती. सोडून गेली मला ती. मग बस रडत आणि दगड मारत. हे असं करून तुला तुझं प्रेम परत मिळालं, हो ना? अरे प्रेमात रडायचं नसतं, लढायचं असतं. माझा नवरा पण नाही प्रेम करत माझ्यावर, पण मी रडत नाही बसले. तुझ्यासारखी हिंमत नाही हारली मी. बोलणं सोपं आहे, तुला कोणी धोका दिला ना मग कळेल काळजावर किती वार होतात ते. माझ्या नवऱ्यानंच धोका दिला मला, पण वार झालं तरी गार नाही पडायचं. उठायचं, लढायचं आणि आपलं प्रेम परत मिळवायचं. तुझं कौतुक वाटतंय म्हणून हे सगळं बोलत बसले, नाहीतर मला काही फरक नाही पडत. माझं कसलं कौतुक? या जगात एखाद्या पोरीवर एवढं प्रेम करणारा, तिच्यासाठी झुरणारा, डोळ्यात पाणी आणणारा पोरगा कुठं असतो? पण तू आहेस. तुझ्या डोळ्यात दिसतंय तुझं लय प्रेम आहे त्या पोरीवर. पण तुला एक गोष्ट सांगते, जगात कधीच कुणाला रडून प्रेम नाही मिळत. ते रुबाबात जिंकायचं असतं, आणि जिंकता नाही आलं ना तर विषय सोडून द्यायचा, विसरून जा त्या पोरीला. अशा लय पोरी जगात आहेत, हजारो पोरी मिळतील तिच्यासारख्या. हा, तिच्यासारखी नको, तीच पाहिजे. हो ना? मग आता रुबाबात मिळवायचं बघ तिला. आपण खरं प्रेम करतोय ना, मग प्रेम करत राहायचं. एक ना एक दिवस ते जिंकतच आणि आपलं प्रेम आपल्याला मिळतं. वचन दे मला, तू पण तुझं प्रेम रुबाबात मिळवशील. काय झालं? अरे दे की वचन. का आयुष्यभर असंच दगड मारत बसायचंय? दिलं वचन. बरोबर बोलतीस तू. वैशालीला माझा रुबाब आवडायचा ना, आता तिला माझा खरा रुबाब दाखवणार, आणि याच रुबाबात तिचं मन जिंकणार. चल येतो. आता माझ्या नवऱ्याला पण माझा रुबाब दाखवायची वेळ आली आहे.